नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। एक, कुत्र्याला काय खायला आवडते? या प्रश्नाचे पर्याय: 1 अंडी, 2 रोटी, 3 तांदूळ, 4 मांस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मांस हे योग्य उत्तर आहे। 2 कडुलिंबाच्या काड्याने दात घासल्याने कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 कॅन्सर, 2 ताप, 3 सर्दी, 4 शुगर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शुगर हे योग्य उत्तर आहे। 3, तुपामध्ये गूळ मिसळून खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 कॅन्सर, 2 कानदुखी, 3 मूतखडा, 4 पित्त। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कानदुखी हे योग्य उत्तर आहे। 4, जयदेव यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव काय आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 गीता गोविंद, 2 पंचरामेश्वर, 3 पंचतंत्र, 4 पारदर्शक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गीता गोविंद हे योग्य उत्तर आहे। 5, जंतर मंत्र कोणी बांधले होते? या प्रश्नाचे पर्याय: 1 जयसिंग, 2 विजयसिंग, 3 जितसिंग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जयसिंग हे योग्य उत्तर आहे। 6, भारतात एकूण किती मंदिरे आहेत? या प्रश्नाचे पर्याय: 1 20 लाख, 2 30 लाख, 3 50 लाख, 4 70 लाख। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 लाख हे योग्य उत्तर आहे। 7, भारतातील कोणता मेळा अंतरिक्ष मधून पाहता येतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 कुंभमेळा, 2 पुष्कर मेळा, 3 माघ मेळा, 4 सोनपूर मेळा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुंभमेळा हे योग्य उत्तर आहे। 8, कोणत्या देशात सर्वात जास्त बुट्टे लोक राहतात? या प्रश्नाचे पर्याय: 1 भारत, 2 चीन, 3 रशिया, 4 अमेरिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन हे योग्य उत्तर आहे। 9, रोज जांभळाचे पाने खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 कावीळ, 2 ब्लड प्रेशर, 3 मूतखडा, 4 पात्रे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्लड प्रेशर हे योग्य उत्तर आहे। 10, चेंपक स्टेडियम कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 चेन्नई तामिळनाडू, 2 मुंबई, 3 दिल्ली, 4 लखनौ। या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।